आणि आता जे आपण थेट दृश्य पाहतोय सागर बंगल्यावरची ही दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण सगळ्यात आधी पाहतोय। ही दृश्य आहेत ती अर्थातच अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचल्याची। 10 मिनिटांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी सागर बंगल्यावरनं निघाले। सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि 10 मिनिटांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी आता रवाना झाली आहे। प्राजक्ता माळी हिनं काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं। समक्ष भेट घेऊन त्यांना पत्र देणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलं होतं। अखेर तिनं प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर प्राजक्ता माळी रवाना झाली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सध्या संपर्कात आहेत। सूरज, काय घडलंय या भेटीमध्ये? यांनी प्राजक्ता माळी यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काल प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांना माफी मागायला सांगितली होती। मात्र सुरेश धस यांनी आपली भूमिका ठाम ठेवली होती। मी कोणतीही चुकीचं वक्तव्य केलं नाही असं सुरेश धस म्हणाले होते आणि त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे असं सांगितलं होतं आणि आज फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली आहे। 10 ते 25 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यांनी एक निवेदन देखील फडणवीसांना दिलेलं आहे। त्यांनी प्राजक्ता माळी यांनी आपलं जे काही म्हणणं आहे ते निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वोत्तरी जे काही असेल ते योग्य ते आम्ही सगळं पाहून कारवाई करू किंवा तुम्ही निश्चिंत राहा असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर प्राजक्ता माळी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सागरवरून निघालेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या भेटीचे आता फोटो देखील समोर येऊ लागले आहेत। आपण पाहतोय प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। पत्रकार परिषद काल प्राजक्ता माळीनं घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी देखील केली होती आणि महिला आयोगात आपण तक्रार केल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलं होतं। तसंच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पत्र देण्यात असल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलं होतं आणि त्यानुसार आज प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्राजक्ता माळीनं पत्र देखील दिलंय। आता या संपूर्ण प्रकरणात सुरेश धस माफी मागतात का त्यांच्यावर पक्षांतर्गत काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।